हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजकाल प्रत्येक आयांचा एकच प्रश्न असतो किंवा म्हणणं असतं की आमची मुलं भाज्या खात नाहीत किंवा चपाती खात नाही, भाकरी खात नाही। अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर अशा पद्धतीने एक पारंपरिक आज आपण पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही टिफिनमध्ये किंवा सकाळी नाश्त्याला देखील देऊ शकता, म्हणजे दही धपाटे। आज आपण थालीपीठांप्रमाणे थापून नाही बनवणार, चपातीसारखं लाटूनच बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। व्यवस्थित सर्व चाळून घेतलं, मिक्स करून घेतल्याच्या नंतर थोडंसं पीठ काढून ठेवायचं साईडला। त्यानंतर यामध्ये हळद पावडर, लाल तिखट, 1 चमचा जिरे पूड, अर्धा चमचा हिंग, त्याचबरोबर छोटा कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे। जर तुम्ही थालीपीठाप्रमाणे थापून बनवणार असाल तर जास्त कांदा वापरला तरी देखील चालेल, कारण कधी कधी काय होतं, चपातीसारखं लाटताना कांदा त्यातून बाहेर येतो, त्यामुळे मी कांदा अगदी बारीक चिरून थोडा वापरलेला आहे। खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा हातावर कुस्करून टाकलेला आहे। छान आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत, पण त्याआधी सर्वात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे 1 ते 1.5 चमचाभर दाण्याचा कूट टाकला आणि 1 चमचाभर सफेद तीळ टाकून घेतलेले आहेत आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर दही धपाटे आहेत, त्यामुळे मी जवळपास 1 वाटी दही घेतलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं हे यामध्ये टाकून घेणार आहे। आता याने सर्व व्यवस्थित मळून घ्यायचं। 1 वाटी दही टाकल्याच्या नंतर मिक्स करायचं आणि जसे लागेल त्या पद्धतीने तुम्ही पाण्याने हे पीठ मळून घेऊ शकता। ज्या पद्धतीची कणिक तुम्ही चपातीसाठी मळता त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं। मळून झाल्याच्या नंतर थोडंसं तेलाचा हात लावून सर्व मळून घ्यायचं पुन्हा एकदा आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट ही कणिक भिजवून द्यायची। ज्या पद्धतीने चपातीची कणिक भिजवतो त्याच पद्धतीने, आणि 15 मिनिटाच्या नंतर आपण धपाटे करून घेऊयात। धपाटे बनवताना तुम्ही थालीपीठाप्रमाणे थापून देखील बनवू शकता। थालीपीठ धपाटे एकच आहेत, पण आज आपण ते पराठ्यांप्रमाणे लाटून घेणार आहोत। जर तुम्हाला थापून बनवायचे असतील तर ते देखील तुम्ही बनवू शकता। 1 गोळा घेतलेला आहे आणि हे मी मीडियम साईजचे बनवणार आहे, त्यानुसारच घ्यायचं। आणि जे आपण आधी पीठ साईडला काढून ठेवलेलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आपल्याला लाटण्यासाठी, आणि मस्त आता हे आपण छान पराठा याचा लाटून घेऊया। जर तुम्हाला चपातीप्रमाणे पहिल्यांदा गोल करून तेल लावून पुन्हा फोल्ड करून लाटून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही घेऊ शकता। छान फुललेला पराठा बनवून तयार होतो। आता मस्त असा मी हलका, खूप जाड नाही आणि अगदी पातळही नाही, चपातीप्रमाणे थोडासा जाडसर ठेवलेला आहे पराठ्याप्रमाणे। आणि आता हा पण दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेणार आहोत। तूप लावून घेतलेला आहे, तुम्हाला हवं तर तेल लावू शकता किंवा बटर देखील लावू शकता, काहीच हरकत नाही। खरपूस अगदी बनवायचा असेल तरी देखील अगदी लो फ्लेमवर खरपूस भाजून घेऊ शकता। पण जर तुम्हाला भाजीसोबत खाण्यासाठी किंवा असे मऊसूद हवा असेल मुलांना टिफिनला देण्यासाठी तर त्या पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता। आणि मस्त दोन्ही साईडनी छान भाजून घेतला तूप लावून आणि आपला हे जे दह्याचं थालीपीठ म्हणू शकता रेडी झालेला आहे। नक्कीच ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।